जागरूक रहा। रशियामध्ये व्हॉट्सअप, टेलिग्रामच्या कॉलिंगवर बंदी। या समाज माध्यमांचा वापर नागरिकांना फसवणुकीसाठी होत असल्याने सरकारचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर। चिंचोलीत नव्याने उभारलेल्या मेडिकल हबची करणार पाहणी। मेडिकल हबकडे जाणाऱ्या रस्त्यावर मात्र चिखलांचं साम्राज्य। जळगावमध्ये अजित पवारांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। अजित पवारांच्या हस्ते महिला शक्ती सजग सक्षम अभियानाच्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ। हेल्पलाईनद्वारे महिलांना तक्रारी मांडता येणार। बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं नशामुक्ती मॅरेथॉन। पोलीस अधीक्षकांसह बीडवासियांनी घेतली नशामुक्तीची शपथ। बाईकवरून जनजागृती रॅलीचं आयोजन। साताऱ्यात मुसळधार पाऊस। महाबळेश्वरमध्ये 4900 मिलीमीटर पावसाची नोंद। प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईत सायबर अटॅक करून महिलेला 18 लाखांचा गंडा। लिंकवरून दूध ऑर्डर केल्यानंतर 18 लाख रुपये अकाउंटमधून गायब झाले। उल्हासनगरमध्ये खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा। उपचार करून घरी सोडलेल्या रुग्णाचा मृत्यू। रुग्णाच्या नातेवाईक संतप्त। सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। बेरजेचं राजकारण करू नका, राजकारण करा, वजाबाकीचं करू नका। सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा सल्ला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परराज्यातील भाविकांचा राडा। दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्याने राडा। दरवाजावर लाथा मारत घातला गोंधळ। मंदिराच्या सुरक्षा रक्षकांकडून चोप। आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट। आकर्षक फुले आणि विद्युत रोषणाईने सजावट। नमस्कार, मी नीलम